नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुते यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी महाराज यांची जयंती नवा मोंढा येथील बुरुड समाजाचे महादेव मंदिर श्री केतय्या स्वामी चौक येथे जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी अविनाश भोशीकर, नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष समाजरत्न शाहू वासमवार, गणेश वासमवार, साईनाथ नागेश्वर, साईनाथ गुडमलवार, विनोद पद्म बिरवार, गणेश सुनेवार, गोविंद सोनवणे, माधव गुलवे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच समाजातील वरिष्ठ नागरिक, महिला, युवक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी आम्हाला सविस्तर आमचे प्रतिनिधी अमोल बचुते यांनी दिलेली आहे। युवक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली आणि साजरी करण्यात प्रत्येक महाराष्ट्रात आज 10 डिसेंबर रोजी जोरात जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे नांदेडमध्ये जोरात जयंती साजरी करण्यात आली। या जयंती निमित्ताने समाज बांधव मोठ्या प्रमाणाने उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। जय श्रीराम, जय श्री केतय्या स्वामी। 12व्या शतकातील थोर समाज सुधारक शरण संत ज्यांनी जगातल्या पहिली लोकशाही ज्या स्थापनेमध्ये जे वचन साहित्य लिखाणाचं काम शरण संत केतय्या स्वामींनी केलेलं आहे आणि असे थोर समाज सुधारक केतय्या स्वामींची आज जयंती आहे। मी या ठिकाणी आमचा सर्व बुरुड समाज बांधव असेल, लिंगायत समाज बांधव असेल आणि देशातील सर्व समाज बांधवांच्या वतीने मी सर्वांना आज संत श्री केतय्या स्वामीजींची यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो।